पहिलं धोरण चुकीचं होतं का म्हणून नवीन धोरण आणलं. शैक्षणिक धोरणाच्या संदर्भामध्ये अनेक मुद्दे उपस्थित केलेले गेले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कागदोपत्री उत्तम आहे, कार्यवाही कशी करायची. मूलभूत क्षमतेमध्ये भारतातली सगळी मुलं आजही कच्ची आहेत. जागतिक पातळीवर जर भारताला जायचं असेल, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने काय काय बदल होणार आहेत. 60% इंडस्ट्रीमध्ये काम करेल आणि 40%च थिअरी काम करेल. पालकांच्या संदर्भामध्ये काही गोष्टी आहेत का? लोकांचा सहभाग शिक्षणात आणणे. सगळेच काही इंजिनियर डॉक्टर होणार नाहीये. पूर्वी जसे मार्क असायचे ना, आता तसे मार्क नाहीये. एवढं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या शाळांकडे आहे. हा आक्षेप 100% खरा आहे. महाराष्ट्रात हा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात निर्माण झालाय. 2030 पर्यंत या सगळ्या गोष्टी आम्ही पूर्ण करू. यांना ऍक्टिव्ह केलं पाहिजे केंद्र सरकार. तर कदाचित फक्त कागदोपत्री हे धोरण राहील. या पॉलिसीची कार्यवाही व्यवस्थित व्हायची असेल. नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, मुद्द्यावर बोलू हा जो आपला मुलाखतीचा विशेष कार्यक्रम आहे, त्यामध्ये आज आपण एका वेगळ्या मुद्द्यावर बोलणार आहे. मुद्दा हा आहे की या वर्षापासून हे जे शैक्षणिक वर्ष आता सुरू होत आहे, काही शाळा सुरू झाल्या, काही शाळा आता 15 तारखेला सुरू होतील, आणि या शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी जी आहे ती सुरू होते. आता बऱ्याच वेळेला या शैक्षणिक धोरणाच्या संदर्भामध्ये अनेक मुद्दे उपस्थित केलेले गेले, पण नेमकं काय झालं, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकार पातळीवरून, प्रशासकीय पातळीवरून काय भूमिका घेतली गेली, त्यासाठी प्रयत्न काय केले गेले, आणि आता या वर्षीपासून ते सुरू होते. बरे, हे जे धोरण आहे आता हे लागू झालंय म्हणजे काय सरसकट सगळ्या वर्गांसाठी ते लागू होणार आहे का? मग त्याच्यातून काय बदल होणार आहेत किंवा कोणत्या वर्गाला लागू होणार आहे? त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षणामध्ये सगळ्यात केंद्रबिंदू असतो तो विद्यार्थी असतो. मग त्या विद्यार्थ्यांना काय बदल होतील त्यांच्या बाबतीत, त्यांच्या दृष्टिकोनातून. दुसरा महत्त्वाचा घटक आहे शिक्षक. या शिक्षकाच्या बाबतीत काय धोरण बदलतील, त्यांना काय तयारी करावं लागेल किंवा त्यांना हे बदल कसे ऍक्सेप्ट करावं लागतील. आणि तिसरा महत्त्वाचा घटक आहे संस्था चालक. तर या सगळ्या पातळीवरती आपल्याशी बोलण्यासाठी ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर अल देशमुख सर आहे. सर, आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूज मध्ये. तुम्ही या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीची जी एक समिती होती, त्या समितीमध्ये पण आपण होता. हे सुरुवातीला खूप या संदर्भामध्ये आपण जर बघितलं तर लोकांमध्ये वेगवेगळी मतं निर्माण झाली होती. अगदी संस्था चालकांनी सुद्धा काही भूमिका घेतल्या होत्या, शिक्षकांकडून काय भूमिका होत्या, आणि विद्यार्थी तर म्हणजे ज्याच्यासाठी आपण हे करतोय त्या घटकाला तर कधी आपल्याकडे विचारात घेतलंच जात नाही. परंतु हे सगळं होत असताना आता या वर्षी सुरू होत, काय सुरुवात आहे, कशा पद्धतीने आपण पुढे जाणार आहे? काय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जवळजवळ 2020 साली केंद्र सरकारने जाहीर केलं. बरोबर. पहिली महत्वाची गोष्ट की मग पहिलं धोरण चुकीचं होतं का म्हणून नवीन धोरण आणलं. लोकांच्या मनात हा एक संभ्रम असतो, पण कुठलंही शैक्षणिक धोरण चुकीचं नसतं. पण जेव्हा जागतिक पातळीवर आपण स्पर्धेला जातो त्यावेळेला जगात नेमकं शिक्षणावर काय चाललेलं आहे आणि त्याला भारत देश समर्पक पद्धतीने सुसंगत आहे किंवा नाही हे पाहणं केंद्र सरकारचं काम असतं. बरोबर. त्यामुळं केंद्र सरकारने हा विचार केला आणि जागतिक पातळीवर जर भारताला जायचं असेल तर मग संशोधन अत्यंत महत्वाचं आहे, डिजिटल टेक्नॉलॉजी महत्वाची आहे, बरोबर, त्यानंतर मूलभूत क्षमता शिक्षणातल्या महत्वाच्या आहेत, आणि भारत देश म्हणून विचार करायचा असेल तर भारताच्या परंपरा, भारताची संस्कृती ही पण महत्वाची आहे. आणि नेमकं आपलं जे जुनं शैक्षणिक धोरण होतं त्याचा जर आपण आढावा घेतला तर मूलभूत क्षमतेमध्ये भारतातली सगळी मुलं आजही कच्ची आहेत, हा नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे सांगतो. त्यानंतर डिजिटल टेक्नॉलॉजीमध्ये
आपण अजून ज्या प्रमाणामध्ये विकसित देश ट्रेन झालेले आहेत त्या प्रमाणात आपण अजून ट्रेन झालेलो नाहीये. बरोबर त्याला कारण अनेक असतील, पण भविष्यकाळ सगळा डिजिटल टेक्नॉलॉजीमध्ये आहे बरोबर आणि रिसर्चच्या बाबतीमध्ये आपण खूपच मागे आहोत. संशोधनाच्या बाबतीत आपण खूप मागे आहोत. कधीतरी रामानुजन यांना नोबेल पारितोषिक मिळालं होतं, त्याला आता 50 वर्ष झाली. त्याच्यानंतर एकही नोबेल पारितोषिक भारताला विज्ञानात मिळालेलं नाही. आणि प्रगत देशामध्ये एकेका देशामध्ये 5-5, 6-6 नोबेल पारितोषिक मिळत आहेत. बरोबर त्याचं मुख्य कारण काय आहे तर आपण संशोधनाकडे दुर्लक्ष केलं. म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणलेलं आहे. त्याच्यामध्ये या 4 गोष्टींना जास्तीत जास्त महत्व दिलंय. रिसर्च इन एज्युकेशन, ओके शिक्षणामध्ये संशोधनाचा समावेश, मग तो बालवाडीपासून केला आहे. ही संशोधनाची वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये हा. वाढली पाहिजे. बालवाडीपासून लोक म्हणतील संशोधन म्हणजे फक्त पीएचडी करायचं म्हणजे संशोधन, असा एक समाजात संकल्प दृढ झालेला आहे. बरोबर तसं अजिबात नाहीये. तुम्ही बालवाडीपासून संशोधन करू शकता, माध्यमिक स्तरावर करू शकता, प्राथमिक स्तरावर करू शकता, हायर सेकंडरी लेवलला करू शकता, कॉलेज लेवलला करू शकता. सर्वत्र एज्युकेशनचा दृष्टिकोन विद्यार्थ्यांच्या मध्ये निर्माण करणं बरोबर आणि तो एक धागा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आहे. सगळ्यात महत्वाचं काय आहे तर मूलभूत क्षमता ज्या आहेत त्याला आपण लेखन, वाचन, गणन म्हणतो. गेली 10-15 वर्ष तो असरचा रिपोर्ट सारखा वर्तमानपत्रातनं प्रकाशित होतोय की 10वीच्या मुलाला 8वीच येत नाही, 8वीच्या मुलाला 5वीच येत नाही, 5वीच्या मुलाला पहिलीच येत नाही. हा सारखा रिपोर्ट पब्लिश करणं हे योग्य नाही. त्याच्यावर सोल्युशन काय आहे ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विचार केलेला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने मातृभाषा आणि गणित हे 2 विषयावर जास्तीत जास्त भर दिलेला आहे. त्याला आपण मूलभूत क्षमता म्हणतो. त्यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तम वाचता कसं येईल, उत्तम लिहिता कसं येईल आणि कॅल्क्युलेशन ॲबिलिटी, गणन क्षमता त्याची कशी विकसित होईल हे बालवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर आणलेलं आहे. आणि हा नेमका बदल केलेला आहे. आता याची आता सुरुवात या वर्षापासून, ही सुरुवात म्हणजे अनेकांना असं वाटतं की आता हे सगळेच वर्ग सुरू होणार आहेत का, किंवा जर समजा पहिलाच वर्ग सुरू होणार तर त्याचं स्वरूप काय असणार आहे, मग आमचा रोल काय असणार आहे, शिक्षकांचा रोल काय असणार आहे, शाळेचा रोल काय असणार आहे, पालकांचा रोल, हे जरा थोडंसं समजून घ्यायचं होतं. तर त्या संदर्भात काय सांगा. सुरुवातीला एक आपण समजून घेऊयात की आता विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून काय असेल ते मला पहिलं सांगा. आता सामान्य माणसाच्या मध्ये काय असतं की विद्यार्थ्यांच्या दृष्टीने काय काय बदल होणार आहेत, पालकाला तो महत्वाचा इश्यू असतो. संस्था चालकाला वाटतं संस्था चालवायची आहे, आपल्याला काय काय बदल करावे लागतील. त्यासाठी काही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातल्या मूलभूत गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. एकतर म्हणजे आराखडा बदललेला आहे. पूर्वी जसं 10+2+3 म्हणायचो आपण, तसं आता 5+3+3+4 हा शिक्षणाचा आराखडा झालेला आहे. आता 5+3+3+4 म्हणजे काय, सामान्य माणसाला हे काय कळणार आहे. पूर्वीच्या शिक्षण पद्धतीमध्ये बालवाडी ही औपचारिक शिक्षणात नव्हती. बालवाडी ही औपचारिक शिक्षणाच्या बाहेरचा टप्पा होता. म्हणजे उद्या एखाद्या घरची गृहिणी आहे आणि तिला आता खूप कंटाळा आलेला आहे, शिकलेली पण कंटाळा आलेला आहे, आणि ती जर तिच्या पतिराजांकडे म्हणली की मला खूप आता कंटाळा आला, एवढी मोठी शिकले मी, मग ते पतिराज म्हणजे एक बालवाडी काढून टाकतो, मग ती बालवाडी चालवायची. याचा अर्थ काय, ते फॉर्मल एज्युकेशन मध्ये नव्हती, कोणाची परवानगी घेता येत नव्हती. आता बालवाडीचे 3 वर्ष आणि पहिली दुसरी हा 5चा टप्पा एकत्र केला आहे आणि बालवाडी राईट टू एज्युकेशन ऍक्ट हा बालवाडीला लागू केलेला आहे. ती फॉर्मल एज्युकेशन मध्ये आणलेली आहे. आता ज्याला रेकॉग्निशन आहे ना त्याच बालवाड्या, त्याच केजी स्कूल स्टँडर्ड आहे. ते उठसूट कुणीही गल्ली गल्लीत बालवाडी चालू शकणार नाही. हा पहिला 5चा टप्पा. हे कधीपासून सुरू होणार आहे. आता हा जो पहिला 5चा टप्पा आहे त्यातला इयत्ता बालवाडीचे 3 वर्ष आणि इयत्ता पहिली हे जून 2025 पासून सुरुवात होतीये, या जून पासून.
त्यानंतर पुढचा 3चा टप्पा आहे तो 3री 4थी 5वी. त्याच्यानंतर पुढचा टप्पा आहे 6वी 7वी 8वी आणि त्याच्या पुढचा टप्पा आहे 9वी ते 12वी. ओके. म्हणून 5 3 3 4. आता ह्या टप्प्यांचं कार्यवाही कधी होणार आहे ती आपल्या दृष्टीने महत्वाची. सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून हा भाग महत्वाचा आहे. त्यातला पहिले बालवाडीचे 3 वर्ष आणि इयत्ता पहिली जून 2025 पासून. त्याच्यानंतर 2री 3री 4थी आणि 6वी हा 2026 साली होईल. ओके. 2री 3री 4थी आणि 6वी. त्याच्यानंतर 5वी 7वी 9वी 11वी 5वी 7वी 9वी 11वी 2027 साली आणि 8वी 10वी आणि 12वी 2028 साली. म्हणजे आता जी लोक घाबरून येत ना की पुढच्या वर्षी 9वी 10वी का, पुढच्या वर्षी 9वी 12वी का, 10वी आणि 12वीची परीक्षा ही 2028 साली होणार आहे. लोकांनी तोपर्यंत नवीन शैक्षणिक धोरणानुसार. आणखीन एक समाजात फार मोठा गैरसमज पसरलेला आहे तो म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने बोर्डाची परीक्षा कॅन्सल होणार आहे की आता फक्त 12वी बोर्ड राहणार आहे, 10वी कॅन्सल होणार आहे. असं कुठलंही नाही. 10वीची बोर्डाची परीक्षा होणार, 12वीचीही बोर्डाची परीक्षा होणार. म्हणजे 10वीच्या परीक्षेनंतर तुम्ही कुठल्या शिक्षणाकडे जायचं हे ठरवू शकता. येस. म्हणजे सायन्सला जाणार, कॉमर्सला जाणार, आर्ट्सला जाणार की आणखी काही व्यावसायिक शिक्षण तुम्ही घेणार, ह्या गोष्टी ठरतील. आणि 12वी नंतर पुन्हा एकदा आणखी म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंगला जायचं का मेडिकलला जायचं हे ठरणार. असंच आहे पूर्वीप्रमाणे की याच्यातही काय बदल? याच्यामध्ये थोडासा बदल आहे. आता पहा 9वी ते 12वी जे आहे त्या 9वी ते 12वी मध्ये लवचिकता हा त्यांनी शब्द वापरलेला आहे की शिक्षणामध्ये लवचिकता आणली. लवचिकता आणली म्हणजे नेमकं काय केलंय तर 9वीला मी जे विषय घेतलेले आहेत त्याचा विषय मला जर बदलायचा असेल 10वीला तर तो मी बदलू शकतो. ओके. 10वीला जे विषय घेतलेले आहेत ते 11वीला बदलू शकतो, 11वीचे विषय 12वीला बदलू शकतो. त्यानंतर आपण असं म्हणलात की आर्ट्स सायन्स कॉमर्स. आता महाविद्यालयामध्ये आर्ट्स सायन्स कॉमर्स हे बंद केलेलं आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये. तुम्ही महाविद्यालयाच्या प्रथम वर्षामध्ये आहे. ओके. मग तो आर्ट्सचा असेल का, तो आर्ट्सचा असेल त्यांनी काही सायन्सचे सब्जेक्ट घेतलेले असतील, त्यांनी काही कॉमर्सचे सब्जेक्ट घेतलेले असतील. अच्छा. कारण पूर्वीचे कंपार्टमेंट होते ना की आर्ट्स वाल्याला सायन्स मधलं काही कळत नव्हतं, सायन्स वाल्याला कॉमर्स मधलं काही कळत नव्हतं. म्हणजे ज्याला सायन्स घ्यायचंय तो इतिहासाचा सुद्धा विषय घेऊ शकेल. विज्ञानाचा पदवी शिकणारा विद्यार्थी कॉमर्सचा अकाउंटन्सी घेऊ शकतो, त्याला फॅशन टेक्नॉलॉजी घ्यावी वाटली तर तो घेऊ शकतो, त्याला म्युझिक घ्यायचं असेल तर तो घेऊ शकतो. ओके. ही जी विषयामधली लवचिकता आहे ती विषयामधली लवचिकता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने आणलेली आहे. आणि साधारणतः ही लवचिकता कसं आहे की आता संस्थाचालक काय म्हणतील की संस्थाचालक 9वीतच विद्यार्थी सारखा विषय बदलायला लागला तर आम्ही किती शिक्षक ठेवायचे. त्यामुळं 12वी पर्यंतची लवचिकता ही कमी केलेली आहे पण महाविद्यालयीन शिक्षणामध्ये पूर्ण लवचिकता ठेवलेली आहे. ओके. पण मला इथे एक प्रश्न विचारावा असा वाटतो की 12वी विज्ञान शिकणारी जी मुलं आहेत बरोबर त्याच्यामध्ये 2 गट होते, एक मॅथ असणारा आणि एक बायोलॉजी असणारा. अगदी बरोबर. ज्यांना मेडिकलला जायचं तो बायोलॉजी घेत होते, ज्यांना इंजिनिअरिंगला जायचं ते मॅथ घेत होते. आता इथं जर मला इंजिनिअरिंगला जायचं आहे तर त्याच्यासाठी कुठल्या विषयांची म्हणजे कंपल्शन असणार आहे का नसणार आहे? आता हे कसं ठरवलेलं असेल का? हे आता विद्यार्थ्यावर अवलंबून आहे, पालकांवर अवलंबून आहे की इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी म्हणजे बी ग्रुप पुढचं डॉक्टर आणि इंजिनियरची जी प्रक्रिया आहे म्हणजे नीटची परीक्षा झाल्यानंतर तो मेडिकलला जाईल, जेईची परीक्षा झाल्यानंतर तो IIT किंवा इंजिनिअरिंगला जाईल. याला आपण प्रोफेशनल कोर्सेस म्हणतो. बरोबर. हे प्रोफेशनल कोर्सेसची सिस्टीम आहे तशीच ठेवलेली आहे. ओके. फक्त कसं आहे 12वीला समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी 11वीला केमिस्ट्री फिजिक्स मॅथमॅटिक्स हा इंजिनिअरिंगला जाणारा मुलगा घेतो आणि केमिस्ट्री फिजिक्स बायोलॉजी
हा नीटवाला किंवा मेडिकलला जाणारा मुलगा घेतो. पण त्याला असं वाटलं की मला एक ऍडिशनल सब्जेक्ट अकाउंटन्सी घ्यायचा आहे, तर तो अकाउंटन्सी ऍडिशनल सब्जेक्ट घेऊ शकतो. त्याला असं वाटलं की मला लॉजिक घ्यायचंय आर्ट्सचं, ते लॉजिक घेऊ शकतो. पण त्याला पुढे एंट्रन्स एक्झामिनेशन आहे, त्या एंट्रन्सनीच तो मेडिकलला, तो इंजिनिअरिंगला जाणार आहे. बरोबर. पण 11वी-12वी ज्याचं सायन्सवर कॉन्सन्ट्रेशन आहे, त्याला वाटलं मला म्युझिक घ्यायचंय, तो म्युझिक घेऊ शकतो. त्याला बुक किपिंग घ्यायचंय, तो घेऊ शकतो. म्हणजे ही लवचिकता आहे. हा, विषयामधले 6 विषय आहेत, ते 6च विषय ठेवतील. कदाचित ती विषयाची संख्या वाढवतील सुद्धा. हा, पण विषयातली लवचिकता त्याला परवानगी आहे. त्याला कॉन्सन्ट्रेशन सायन्सवर करायचंय, म्हणून त्यांनी म्युझिक शिकायचं नाही असं अजिबात नाही. त्याला म्युझिकची आवड आहे, तो शिकेल ना म्युझिक. आता मला सांगा, म्हणजे तुम्ही विद्यार्थ्याच्या अनुषंगाने ही सगळी चर्चा होते, याच्यामध्ये दुसरा एक महत्वाचा जो घटक आहे तो शिक्षक आहे. आता ह्या सगळ्यामध्ये शिक्षकांना तुम्ही म्हणालात की लवचिकता आहे, संशोधनाची वृत्ती वाढवण्यासंदर्भामध्ये हे धोरण अधिक खुल्यापणानं याचा स्वीकार झालेला आहे. याचा अर्थ शाळेमधल्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या तशा होणार. शिक्षकांना त्या बाबतीमध्ये कुठले बदल स्वीकारावे लागतील किंवा त्यांची काय क्रायटेरिया बदलणार आहेत का? हा, शिक्षकांच्या बाबतीमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जास्तीत जास्त विचार केलेला आहे. म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने असं म्हणलंय की कुठलंही शैक्षणिक धोरण आलं तर त्याची कार्यवाही करणारा घटक शिक्षक आहे. बरोबर. आणि त्याने म्हणले शिक्षणाचा आत्माच शिक्षक आहे. हो. आता शिक्षकांच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे, तर 9वी ते 12वी मध्ये यापूर्वी कसं BSc BEd शिक्षक चालू शकत होता. आता 9वी ते 12वीचं सिलेबस ग्रेडेड केल्यामुळं 9वी ते 12वीला पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षकच एलिजिबल आहे. अच्छा. MA BEd, MCOM BEd किंवा MSc BEd. पुन्हा त्यांनी शिक्षकाच्या नवीन रिक्रुटमेंटमध्ये टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, त्याला TET म्हणतात, ही TET उत्तीर्ण झाल्याशिवाय कुठलाही शिक्षक होऊ शकत नाही, हे बंधन केलेलं आहे. अच्छा. मग ती अनुदानित शाळा असू देत, विना अनुदानित असू देत, ती इंग्रजी माध्यमाची असू देत, मराठी माध्यमाची असू देत, तुला शिक्षक व्हायचंय ना, तू TET उत्तीर्ण असेल तरच तू शिक्षक म्हणून होऊ शकतो. आणि TET ही परीक्षा अवघड आहे, ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे. टीचर ते CBSE बोर्ड आणि SSC बोर्ड याला लागू होणार आहे का, त्याच्यात काय फरक आहे? TET ची परीक्षा ही सेंट्रल गव्हर्नमेंटने प्लॅन केलेली आहे. ओके, म्हणजे ते CBSE बोर्डाला पण, CBSE ला पण लागू आहे, ती ICSE ला लागू आहे, ती स्टेट बोर्डाला लागू आहे. ओके. त्यामुळे शिक्षकांच्या बाबतीत हा महत्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर शिक्षकांसाठी नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये एक अतिशय चांगला भाग मांडलेला आहे की दरवर्षी प्रत्येक शिक्षकाने 50 तासाचं प्रशिक्षण पूर्ण करायला पाहिजे. आता हे 50 तासाचं प्रशिक्षण ऑफलाईन होऊ शकत नाही, कारण इतके दिवस शिक्षक बाहेर जाऊ शकत नाही, म्हणून त्यांनी ऑनलाईन पण परमिशन दिलेली आहे. समजा एखाद्या शिक्षकाला त्याकडं ऑनलाईन अमेरिकेतल्या एखाद्या शिक्षण पद्धतीचा प्रोग्राम सुरू आहे आणि त्यांनी तो अटेंड केला, तर त्यांनी त्या प्रोग्राम मधलं जिस्ट काय होतं ते जिस्ट सबमिट करायचं. त्याचा तो तास कॅल्क्युलेट होईल त्या 50 तासामध्ये. त्यामुळे शिक्षकांना स्वातंत्र्य आहे. पहा, शिक्षक घरी सुद्धा ट्रेनिंग घेऊ शकतो, तो परदेशातलं ट्रेनिंग घेऊ शकतो. ट्रेनिंग घेणं महत्वाचं आहे. तो परदेशातलं सिस्टीमचा अभ्यास करू शकतो. तो एका महाराष्ट्रातला विद्यार्थी दिल्लीला काय चाललंय त्याचा ट्रेनिंगच्या माध्यमातून अभ्यास करू शकतो. ऑल ओव्हर भारतात काय चाललंय, ऑल ओव्हर जगात काय चाललंय. फक्त त्यांनी काय म्हणलंय की तुम्ही जो प्रोग्राम ऑनलाईन अटेंड केलेला आहे त्याचं परीक्षण, त्याचं समीक्षण सबमिट करणं आवश्यक आहे. आणखी कुठल्या गोष्टी की जे शिक्षकांना काय, कारण इथं प्रॅक्टिकल अप्रोच जरा जास्त दिसतो या दोन. एक्झॅक्टली. शिक्षकांच्या बाबतीमध्ये आणखीन त्यांनी विचार केलेला आहे की ज्या त्या तालुक्यामध्ये ज्या त्या तालुक्यातल्या शिक्षक रिक्रूट होईल. अच्छा. आज कसं आहे, नगर जिल्ह्यातला किंवा जामखेड तालुक्यातला शिक्षक तो रत्नागिरीला जातो आणि मग तो तिथं उत्तम प्रकारे काम करू शकत नाही का, तर त्याला गावची ओढ जास्त असते. मग हा एक त्यांनी बदल त्यात मांडलेला आहे. दुसरा महत्वाचा त्यांनी बदल मांडलेला आहे शिक्षकांच्या बाबतीमध्ये की शिक्षकांनी पूर्वी
ज्याला आपण टीचिंग मेथड म्हणतो, अध्यापन पद्धती म्हणतो, त्या अध्यापन पद्धतीमध्ये शिक्षक बोलायचा आणि विद्यार्थी ऐकायचा. आता विद्यार्थी जास्त बोलतील आणि शिक्षक विद्यार्थी जे बोलतील त्याला उत्तर देतील. म्हणजे ही सिस्टीमच बदलली पहा. पूर्वी हा गट ऍक्टिव्ह असायचा, टीचर, आणि विद्यार्थी पॅसिव्ह असायचे. आता विद्यार्थी ऍक्टिव्ह आहेत आणि शिक्षक पॅसिव्ह नाही पण संवेदनशील आहे, जागरूक आहे. ते पण ऍक्टिव्ह आहेत, ते पण ऍक्टिव्ह आहे की कोणता प्रश्न विद्यार्थी विचारेल. आणि याला आपण डिस्कशन मेथड म्हणतो, चर्चा म्हणतो. त्याला एज्युकेशन मध्ये ज्ञानरचनावाद म्हणतात, कन्स्ट्रक्टिव्हिजम. हा अप्रोच अध्यापन पद्धतीमध्ये जास्तीत जास्त. त्यामुळं नवीन शिक्षकाला खूप जागरूक राहण्याची गरज आहे. कारण डिजिटल टेक्नॉलॉजी मधनं, AI मधनं विद्यार्थी परफेक्ट असणार आहे. तो AI मधला प्रश्न शिक्षकाला विचारू शकतो. जसं म्हणजे हे कॉलेज किंवा वरच्या लेवलला ज्यावेळेस शिकवायला त्या प्राध्यापकांना रोजच्या लेक्चरची तयारी करावी लागते, तशा पद्धतीची तयारी अगदी पहिलीपासून सुरू होईल. अगदी पहिलीपासून. आणि आता आपण कॉलेजचा विषय बोललात, कॉलेजला तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने एक फार चांगला निर्णय घेतलाय. पूर्वी कसं होतं, समजा आपण म्हणतो PD सायन्स, FY सायन्स, SY आणि TY, हे 4 वर्ष असायचे. आता 4थं वर्ष जे आहे ना, ते फक्त रिसर्च साठी ठेवलंय. ओके. 4थ्या वर्षातला, मग तो आर्ट्स असू दे, सायन्स असू दे, कॉमर्स, 4थ्या वर्षामध्ये शिक्षण घेणारा महाविद्यालय विद्यार्थी फक्त संशोधन करेल. पहिल्या 3 वर्षामध्ये महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी 40% इंडस्ट्रीमध्ये काम करेल. मी उलट सांगतोय, 60% इंडस्ट्रीमध्ये काम करेल आणि 40%च थिअरी काम करेल. ते समजा मी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाला आहे आणि मी एका कंपनीशी अटॅच, म्हणजे विद्यापीठ त्या कंपनीशी अटॅच असेल, ते त्याला तिथे ट्रेनिंगला पाठवतील. तिथलं ट्रेनिंग त्यांनी पूर्ण करायचं. समजा 3 वर्ष त्यांनी ट्रेनिंग पूर्ण केलं, त्या कंपनीला वाटलं की हा विद्यार्थी आपल्याकडे सक्षम आहे, ते लगेच त्याला नोकरी देऊन टाकतील. म्हणजे बेकारीचा प्रश्न बऱ्याचशा प्रमाणात कमी होण्यासाठी. दुसरी गोष्ट, स्किल्ड मॅन पॉवरची निर्मितीचं जे आव्हान आपल्याकडे आहे, अगदी बरोबर, त्याला हे उत्तर असू शकतं. म्हणजे कौशल्याधारित शिक्षण पद्धती किंवा स्किल बेस्ड एज्युकेशन साठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये 3री, 4थी, 5वी पासून विचार केलाय. म्हणजे 3रीला त्यांनी कार्यशिक्षण हा शब्द वापरलाय, 3री, 4थी, 5वी. आणि त्या कार्यशिक्षणामध्ये व्होकेशनल एज्युकेशन, व्यावसायिक शिक्षण, हा याचा बेस ठेवलाय. 6वी, 7वी, 8वीला एक कौशल्याधारित शिक्षणाचा एक भागच ठेवलाय. आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की स्थानिक पातळीवरील जे सक्षम असतील, समजा एखादा प्लंबर उत्तम आहे ग्रामीण भागात, एखाद्या गावात, तो प्लंबर येऊन शाळेत शिकवेल मुलांना. त्याला त्यांनी मास्टर ट्रेनर म्हणलंय. ओके. समजा एखादा भज्जी उत्तम प्रकारे ग्रामीण भागात आहे आणि एखाद्या शाळेतल्या शिक्षकांना वाटलं की माझ्या शाळेतल्या मुलांना गणपती अथर्वशीर्ष, मारुती स्तोत्र, श्री सुक्त, ह्या सगळ्या स्तोत्र यायला पाहिजेत, तो भज्जी त्याला आपण करू शकतो. तो आठवड्यातनं एक दिवशी येईल आणि तो फक्त ही स्तोत्र मुलांना शिकवेल. असा सुतार आहे, प्लंबर आहे, गवंडी आहे, लोहार आहे, एखादा म्युझिशियन असेल उत्तम प्रकारे, तो येऊ शकेल. त्या गावात कोणते व्यावसायिक तज्ज्ञ आहेत, त्याला आपण लोकांचा सहभाग शिक्षणात आणणे, ह्या अँगलनी व्यावसायिक शिक्षण 6वी, 7वी, 8वीला हा भाग मांडलेला आहे. 6वी, 7वी, 8वी पासूनच व्होकेशनल एज्युकेशन, व्यावसायिक शिक्षण, प्रॅक्टिकल ओरिएंटेड हा फोकस आहे. मला दुसऱ्या घटकाकडे तुम्हाला घेऊन जायचंय. इथं पालक, म्हणजे बऱ्याचदा आपण चर्चा ऐकली किंवा पालकांमध्ये जर आपण थोडासा कानोसा घेतला, तर एकदा त्यांचं मूल शाळेमध्ये घातलं की संस्काराची सगळी जबाबदारी ही ती शाळेची असं समजून मोकळे होतात पालक. पण ही मानसिकता थोडी बदलली पाहिजे. आपली ही जबाबदारी तेवढीच आहे जेवढी शिक्षण किंवा त्या शाळेची जबाबदारी किंवा शिक्षकांची जबाबदारी. तर या नवीन धोरणामध्ये पालकांच्या संदर्भामध्ये काही गोष्टी आहेत का? राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटतोय की NCERT नावाची दिल्लीला संपूर्ण भारत देशाची शैक्षणिक प्रणाली ठरवणारी संस्था आहे. त्याला आपण नॅशनल करिक्युलम
NCERT, नॅशनल करिक्युलम एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग, ही NCERT संबंध देशाचं शैक्षणिक दृष्टिकोन ठरवते. NCERTनी 0 ते 3 वयोगटाचा अभ्यासक्रम तयार केला आहे आणि तो फक्त पालकांसाठी तयार केला आहे. कारण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असं म्हणतं की वय वर्ष 12 पर्यंत फक्त मेंदूचा विकास होत असतो. 0 ते 3 वयोगटात मेंदूची वाढ होती आणि 3 ते 12 मध्ये मेंदूचा विकास होतो. आणि या प्रक्रिया जर व्यवस्थित झाल्या तर तो मुलगा पुढं टॅलेंट होतो. बरोबर. आपण हुशार मुलगा कोणाला म्हणतो की ज्याच्या घरामध्ये हा मेंदूचा विकास कमी झालेला आहे आणि भारतामध्ये ते नेमकं झालंय. त्यामुळे 0 ते 3 वर्षाचा अभ्यासक्रम तयार केलाय, तो पालकांसाठी केलाय. त्यानंतर 3 वर्षापासून ते 6 वर्षापर्यंत बालवाडी आहे. त्या बालवाडीमध्ये सुद्धा मेंदूच्या विकासाच्या प्रक्रियेचा संपूर्ण अभ्यास केलाय आणि त्यामध्ये केवळ शाळेतच ह्या प्रक्रिया घडतील असं नाही, तर पालकांनी त्याचा जर नीट अभ्यास केला तर पालक त्या प्रकारचं प्रशिक्षण, त्या प्रकारचं त्या विद्यार्थ्याला सांभाळणे म्हणतो. बरोबर. समजा आता सांभाळायचं आहे तर खेळ कोणती, पॅरेंटिंग ज्याला म्हणतो, खेळणी कोणती आणायची, तर ती खेळणी बुवा बालवाडीमध्ये जो मुलगा आहे त्या शिक्षकाला असं अभिप्रेत धरलेलं आहे की त्या शिक्षकांनी पालकांची शाळा घ्यावी आणि पालकांना सांगावं की मुलाच्या मेंदूच्या विकासासाठी या खेळण्या आणा. म्हणजे पालकाला इन्व्हॉल्व करून घेतलेला आहे, पालकांची इन्व्हॉल्वमेंट वाढवलेली आहे. आणि महाविद्यालयीन शिक्षण कोणत्या प्रकारचं आहे याचा पालकांनी अभ्यास केला तरच ते आपल्या मुलाला नेमकं. सगळेच काही इंजिनियर डॉक्टर होणार नाहीयेत, सगळेच काही IIT जाणार नाहीयेत. कॉलेजला आता समाजाचं वर्गीकरण बघितलं ना तर 40% मुलं प्रोफेशनला जातात, 60% मुलं ही कॉलेजलाच जातात ना. बरोबर. आणि कॉलेजमधलं सगळंच बदललंय ना की पहिलं वर्ष झालं की प्रमाणपत्र मिळेल, दुसरं वर्ष झालं की क्रेडिट मिळेल, तिसरं वर्ष झालं की डिग्री मिळेल, चौथं वर्ष झालं की संशोधनाला पात्र आहे तू. अच्छा. पण ह्याच्यात क्रेडिट सिस्टीम आणलेली आहे. पूर्वी जसे मार्क असायचे ना, आता तसे मार्क नाहीयेत की तुम्हाला पहिल्या वर्षाला क्रेडिट मिळाले पण तुम्हाला वाटलं की आता दुसऱ्या वर्षी मला हे सगळे विषय सोडून द्यायचे आणि दुसरे विषय घ्यायचे आणि दुसरं वर्ष कॉलेजचं करायचं, तर पहिल्या वर्षाचे मिळालेले क्रेडिट वाया जात नाहीत, तुमच्या बँकेत जमा होतील, ते दुसऱ्या वर्षी ऍड होतील. अच्छा. दुसऱ्या वर्षाचे क्रेडिट तिसऱ्या वर्षी ऍड होतील. त्याला क्रेडिट सिस्टीम म्हणतात. हे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना दिले, विद्यार्थ्याला आहे. पालकांना पालकांची इन्व्हॉल्वमेंट असणार. पूर्वी मी एखादा कोर्स केला आणि तो कोर्स सोडून दिला आणि नंतर मला 2 वर्षांनी शिक्षण घ्यावं असं वाटलं, तर मला पहिल्या वर्षी मी जे क्रेडिट मिळवलेत ना ते 5 वर्ष चालणार आहेत. मी 3 वर्षानंतर शिक्षणाच्या प्रवाहात आलो तर ते क्रेडिट मी सांगणार की मला पहिल्या वर्षीचे क्रेडिट हे माझे, ते घ्या तुमच्याकडे. मला तुम्ही सांगा, आता हे इतकं प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे, संशोधनाला चालना देणार आहे, तर एवढं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या शाळांकडे आहे का? म्हणजे संस्था चालकांच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न मी विचारतोय. काही संस्था चांगल्या पण आहेत, म्हणजे शहरी भागात तशा संस्थांची संख्या जास्त आहे, पण ग्रामीण भागामध्ये अशा संस्था आहेत का? हे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे आहे का? हाच प्रश्न आता मुख्य म्हणजे महाराष्ट्रात हा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात निर्माण झालाय. त्यांनी काय म्हणलंय, 5+3+3+4 हे शेवटचा टप्पा 9वी ते 12वी. आज आपली महाराष्ट्रातली पोझिशन अशी आहे की 50% 11वी 12वी, त्याला आपण हायर सेकंडरी म्हणतो, त्या स्कूल अटॅच आहेत आणि 50% कॉलेज अटॅच आहेत. आता जर सर्व 11वी हा 9 ते 12चा टप्पा एकत्र करायचा म्हटलं तर 11वी 12वी कॉलेजला जोडायची का शाळेला जोडायची? शाळेला जोडायची म्हणलं तर इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये. कॉलेजला जोडायची म्हणलं तर 9वी 10वी कॉलेजला कशी जोडायची? हा महाराष्ट्रात प्रश्न निर्माण झालाय. इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही शब्द वापरला तो अगदी करेक्ट आहे की एवढं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे नाहीच आहे. मग त्यांना त्या सिस्टीमनुसार मॅनेज करावं लागणार आहे की बाबा पहिल्या चाललेल्या आहेत अशाच इन्फ्रास्ट्रक्चर राहू द्यात, फक्त आम्ही करिक्युलम ग्रेडेड करतो, पहिली सिस्टीम इन्फ्रास्ट्रक्चरची आहे तशीच ठेवा. कारण तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर आपण निर्माण करू शकत नाही.
आता केजीचं घ्या ना, की केजीचे 3 वर्ष आणि पहिली दुसरी एकत्र केली, मग त्या बालवाड्या पहिली दुसरीला जोडायच्या असतील तर शाळा कुठे आहेत? आज 50% बालवाड्या या देवळामध्ये, घरामध्ये, गल्लीमध्ये इकडं तिकडं भरलेल्या आहेत. ती सगळी मुलं शाळेत आली तर शाळेत जागा कुठे आहे तेवढी? बरोबर. जागाच नाहीये शाळेत. संस्था चालकांच्या समोर हा प्रश्न आता उभा राहिलेला आहे की बाबा आपल्याकडे जर, कारण कसं आहे की या गल्लीतल्या बालवाड्या बंद झाल्या की ती मुलं शाळेत येणार, ज्या शाळेला रेकग्निशन आहे त्या शाळेत येणार. बरोबर. आणि त्या शाळेत आली तर त्यांच्याकडे आता बालवाडीला 30-40 मुलांची सोय आहे ज्या बालवाडीत, त्याच्याकडे आले 120 मुलं बालवाडीला. वर्ग कुठे आहेत त्याच्याकडे? हा प्रश्न निर्माण. पण याचं सोल्युशन कसं शोधणार? आता याचं सोल्युशन त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी केले लोकसहभागाचा प्रश्न वाढवा आणि ज्याला आपण CSR फंडिंग म्हणतो, त्या CSR फंडिंगचा जास्तीत जास्त उपयोग करून इन्फ्रास्ट्रक्चरची निर्मिती संस्था चालकांनी करणं हे पॉलिसीने अपेक्षित धरलेलं आहे. त्याला सुरुवात झाली आहे, कारण आता काही याच प्रमाणात वर्षी पहिला वर्ग त्याला काही प्रमाणामध्ये सुरुवात झालेली आहे की ज्या शाळांच्या मध्ये 11वी-12वी नव्हती त्या शाळांनी त्यांचे एक मजले वाढवून 11वी-12वीच्या परमिशनसाठी अर्ज केलेले आहेत. कारण 11वी-12वी सुरू करायची म्हणजे सायन्स, आर्ट्स, कॉमर्स. आर्ट्स कॉमर्सला काय नाही, तुम्हाला 2 वर्ग केले तर चालतंय, पण सायन्सला प्रयोगशाळा करायच्या आहेत. याच्याविषयी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आक्षेप पण नोंदवला गेला या इन्फ्रास्ट्रक्चरच्या विषयी. लोकांचं असं म्हणणं होतं की जर तुम्हाला हे शैक्षणिक धोरण लागू करायचं आहे तर पहिल्यांदा इन्फ्रास्ट्रक्चर उभा करा. आपल्याकडे ते नाहीये, तुम्ही फक्त पुणे आणि मुंबईला बघताय, बाकीच्या भागाचं काय? तिथं आजच इन्फ्रास्ट्रक्चर नाही. नवीन शैक्षणिक धोरणासाठी कुठे आहे तुम्ही? म्हणजे तुम्ही संशोधनाला चालना देणारं हे धोरण आहे, तुम्ही प्रॅक्टिकल अप्रोच असणारं हे धोरण आहे. तेवढ्या लॅब्स किंवा ते तशा सुविधा आहेत का? त्या पहिल्या तुम्ही क्रिएट करा, त्यांना अनुदान द्या, त्यांना पैसे द्या आणि मग तुम्ही हे लागू करा, असं त्याच्यावरती अनेक लोकांचं मत होतं. हा आक्षेप 100% खरा आहे. हा आक्षेप घेताना जी अभ्यासू लोक आहेत ना, ती अभ्यासू लोक डायरेक्ट असं म्हणतात की डॉक्युमेंट उत्तम आहे, पण व्हॉट अबाउट इम्प्लिमेंटेशन? राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कागदोपत्री उत्तम आहे, कार्यवाही कशी करायची? आज संशोधन करायचं म्हटल्यानंतर आपल्याकडं सगळ्या विद्यापीठांचा अभ्यास केला तर आपली विद्यापीठ फक्त परीक्षा घेणं आणि रिझल्ट लावणं ह्याच्यातच गुंतलेली. बाकी विद्यापीठाकडे संशोधन नाहीच आहे. कॉलेजमध्ये आणि महाविद्यालयामध्ये आणि विद्यापीठांमध्ये संशोधन नाहीच आहे. का तर त्यांना संशोधनाच्या प्रयोगशाळा नाही आहेत ना. रिसर्चला अद्ययावत लॅब लागतात, तशा अद्ययावत लॅब पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक सारख्या शहरांमध्ये नाही आहेत, तर ग्रामीण भागात कुठं असणार आहेत? बरोबर. हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळं केंद्र सरकारने या बाबतीमध्ये मोठं पाऊल उचललेलं आहे. केंद्र सरकारने असा निर्णय घेतलेला आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या कार्यवाहीसाठी आम्ही संपूर्ण भारतामध्ये 500 अद्ययावत लॅब तयार करणार आहोत, रिसर्च लॅब. अर्थात ते डॉक्युमेंट आहे, अजून आता तयार झालेले नाहीयेत, पण केंद्र सरकारने त्यासाठी बजेट पण प्रोव्हिजन केलेली आहे. ओके. पण हळूहळू हे कसं आहे, पॉलिसीचा अभ्यास ज्यांनी केलेला आहे त्यात त्यांनी असं म्हणलंय की 2030 पर्यंत या सगळ्या गोष्टी आम्ही पूर्ण करू. त्यामुळे आज आहे 2025, 5 वर्षाचा पिरियड आहे. आणि मग हळूहळू केंद्र सरकार, राज्य सरकार हळूहळू या गोष्टी पूर्ण करेल. आता जसं म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला एक विद्यापीठ असावं ही कल्पना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मांडलेली आहे. मग आता ते हळूहळू सुरू होईल ना. किंवा ॲटोनॉमी, स्वायत्तता देणं, ही स्वायत्तता देण्याची प्रक्रिया आता शहरांमधून सुरू झालेली आहे. बरोबर. पुणे, मुंबई, नाशिक, सोलापूर स्वायत्त विद्यापीठ तयार होत चाललेली आहे. हळूहळू ती ग्रामीण भागापर्यंत जातील. आणि 2030 पर्यंत या पॉलिसीच्या इम्प्लिमेंटेशनला आम्ही 80% अंतिम टप्पा 2030 80% पर्यंत आम्ही पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशनसाठी केंद्र सरकार राज्य सरकारला मदत करेल. आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकसहभाग घेऊन, मोठ्या प्रमाणामध्ये CSRचा संबंध घेऊन
याची कार्यवाही करण्याचा प्रयत्न हळूहळू सुरू झालेला आहे. एक फक्त भीती या संदर्भामध्ये वाटते, हे जसं तुम्ही म्हणाला की डॉक्युमेंट अतिशय उत्तम, अंमलबजावणीचं काय? म्हणजे जर ते नाही झालं, कारण आजही आपण बघतो अनेक शाळांना आपण भेटी दिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की अरे फार अवघड परिस्थिती आहे, आणि ज्या देशाचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर त्या देशातली एज्युकेशन सिस्टीम ही सर्वोत्तम असणं आवश्यक आहे, तरच देशाचं ते भविष्य उज्ज्वल असू शकतं. फार चांगलं पाऊल आहे हे शैक्षणिक धोरण. डॉक्युमेंट तुम्ही म्हणताय तसं ते उत्तम आहे, संशोधनाला चालना देणार आहे. कदाचित भविष्यातले अनेक नोबेल पुरस्कार भारतीय असतील काय, आणि अनेक संशोधन फक्त नोबेलसाठीच नाही, आजही आपण म्हणजे सॉफ्टवेअर मध्ये आपण फक्त काम करतोय, आपण संशोधन नाही करत. अगदी बरोबर. तर या गोष्टी सुद्धा वाढीला लागतील. कृषी विद्यापीठ आपल्याकडे आहेत, अनेक आपल्याकडे संशोधन होतात, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाहीये, म्हणून आपल्याकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाही. कारण बांधाच्या आत ते तंत्रज्ञानच येत नाही. म्हणजे आजपर्यंत हेच अनुभवलंय आपण. त्यामुळे या धोरणाच्या बाबतीत जर हे असं झालं तर कदाचित फक्त कागदोपत्री हे धोरण राहील, आणि शाळांमध्ये मात्र विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये पुन्हा मागचे पाडे 55 तसं आपण म्हणतो, तर तशाच गोष्टी होतील का, ही एक भीती व्यक्त केली जाते. तुम्हाला काय वाटतं? कारण तुम्ही प्रशासकीय स्तरावर ज्या कार्यवाही सुरू आहेत त्या कार्यवाही तुम्ही जवळून बघताय, खरंच पॉझिटिव्ह अप्रोच आहे का त्यांचा? खरंच संस्था चालकांमध्ये ही पॉझिटिव्ह अप्रोच स्वीकारला गेला आहे का? कारण ह्या दोन व्यक्तींकडून, दोन घटकांकडून जर तो घेतला गेला तर बाकीचे सगळे लाभार्थी आहेत. विद्यार्थी हा लाभार्थी आहे, पालक त्याचा लाभार्थी आहे काय, आणि शिक्षक हा अंमलबजावणी मधला पुन्हा एक महत्वाचा घटक आहे. हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्ही उपस्थित केलेला आहे. कारण ह्या पॉलिसीची कार्यवाही व्यवस्थित व्हायची असेल तर त्यातला पहिला महत्वाचा घटक आहे शिक्षक. मग तो बालवाडीचा असू देत, प्राथमिक असू देत, माध्यमिक असू देत, महाविद्यालयीन असू देत किंवा पदव्युत्तर असू देत, हा सगळ्यात महत्वाचा घटक हा आहे. दुसरा महत्वाचा घटक आहे संस्था चालक. संस्था चालकांना आता आपल्या संस्थेमध्ये जागरूकतेने काम करावंच लागेल. माझं व्यक्तिगत मत असं आहे की ही पॉलिसी जर उत्तम कार्यवाही करायची असेल ना, तर जे आपले लोकप्रतिनिधी ना ते सगळे बेटे शांत आहेत. मी जिल्हा परिषद सदस्य, कॉर्पोरेटर, आमदार, खासदार यांना ऍक्टिव्ह केलं पाहिजे केंद्र सरकारने. कारण फंडिंग सगळं इथं आहे, कार्यवाहीची पातळी यांच्याजवळ जास्त असती. आज तुम्ही संबंध समाजाचा अभ्यास करा, ज्या गोष्टी राजकारणातून घडतायत ना त्याच गोष्टी समाजामध्ये पर्क्युलेट होतात, संस्कृती ट्रान्सफर होतात. त्यामुळे ही सगळी मी पहिल्यापासून म्हणतोय की ही सगळी मंडळी शांत आहेत. त्यांना हलवून जागा करावं, त्यांना हलवून सरकारने जागा केलं पाहिजे की प्रत्येक आमदारांनी आपल्या मतदारसंघामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची कार्यवाही कशी सुरू आहे, कशी कितपत चाललेली आहे, त्यांना अडचणी काय आहेत याचा अभ्यास करा. प्रत्येक खासदार पाठपुरावा खासदारांनी केलं पाहिजे की तुझ्या मतदारसंघामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण काही सामान्य माणसाने आणलेलं नाही, सरकारने आणलेलं आहे. बरोबर. त्याच्यावर आपली आंतरराष्ट्रीय पातळीवरची इमेज अवलंबून आहे. मग आंतरराष्ट्रीय पातळीवरची इमेज निर्माण व्हायचं काम या पॉलिटिशियनना करायचंय ना. ही मंडळी जर ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाली ना तर हे डॉक्युमेंट यशस्वी होऊ शकतं. आणि त्यांचा बऱ्यापैकी विकास निधी जो असतो त्यांचा तो सुद्धा या कामासाठी वापरला जाऊ शकतो. मला तेच म्हणायचंय की ही मंडळी इन्व्हॉल्व्ह झाल्याशिवाय डॉक्युमेंट यशस्वी होणार नाही. अगदी सरपंच पदापर्यंत, खालच्या लेवल पर्यंत राजकारणी सगळे इन्व्हॉल्व्ह झाले तर विकासाची प्रक्रिया गतिमान होईल. फार महत्वाची चर्चा. आणि केंद्र सरकारनी, राज्य सरकारनी हा विचार केला पाहिजे. मी तर एकदा एका लेखामध्ये माझा स्वच्छ लिहिलंय की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं ट्रेनिंग पहिल्या प्रथम लोकप्रतिनिधींना द्या. ग्रामपंचायतीचे सदस्य, जिल्हा परिषदेचे सदस्य, महानगरपालिकेचे नगरसेवक, सगळे आमदार, सगळे खासदार यांना प्रशिक्षण द्या आणि त्यांनी ती सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांची आहे. बरोबर.
ते खरं काम त्यांचं आहे. आणि ते आणि शिक्षण क्षेत्रातली लोक जर एक झाली तर हा देश आंतरराष्ट्रीय पातळीवर निश्चित वरच्या दिशेने जाईल. केंद्र सरकारचं स्वप्न आहे, हो, म्हणजे हे त्याच वेळी आपल्याला ते आपल्याला स्वप्न साकार होईल. तर या निमित्तानं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या संदर्भामध्ये अतिशय खोल जाऊन आपण चर्चा केली. तुम्ही काही अतिशय महत्वाचे मुद्देही, जे लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे त्याची उत्तरं तुम्ही अगदी समर्पक शब्दामध्ये दिली. तुम्ही वेळ दिलात फॉर द पीपल न्यूज चॅनलला, त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद. आणि हे जे शैक्षणिक धोरण आहे, या शैक्षणिक धोरणामुळं जी काही संशोधन वृत्ती वाढण्याच्या संदर्भामध्ये प्रॅक्टिकल ओरिएंटेड एज्युकेशन सिस्टीम आपल्याकडं प्रस्थापित करण्यासाठी हे धोरण अतिशय उपयुक्त ठरणार आहे. धोरण आहे, डॉक्युमेंट चांगलं आहे. सरांनी जे सांगितलं की डॉक्युमेंट सुंदर आहे, पण त्याची अंमलबजावणी कशी होते आणि ती कशी व्हायला पाहिजे, त्यासाठी काय काय करायला पाहिजे, या गोष्टींकडे जर आपण सर्वांनीच लक्ष दिलं तर याची जी फळं आहेत ही आपल्या येणाऱ्या पिढींना चाखता येतील आणि एक सुंदर असं एज्युकेशन सिस्टीम आपल्या भारत देशामध्ये ही तयार होऊ शकते. आणि त्याच वेळी आंतरराष्ट्रीय पातळीवरती आणखी झेंडे आपण फडकवू शकू. त्यातूनच नवीन संशोधक तयार होतील आणि आत्ताच्या ज्या समस्या निर्माण होत आहेत त्या समस्यांना उत्तर हीच संशोधक मंडळी देणार आहेत. तुम्ही आम्ही नाही देऊ शकत, तुम्ही आम्ही फक्त त्याचा स्वीकार करतो. पण हे त्यावेळी घडेल ज्यावेळी आपल्यातून हे संशोधक आपल्या आजूबाजूला आपल्या घरांमधून तयार होतील आणि येणारे प्रश्न तर आणखी वेगळे असतील. त्यामुळे आपण अनेक अशा विषयांवरती बोलत राहू. तोपर्यंत तुम्ही फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो जरूर करा. आणि हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून या संदर्भातले जे काही प्रश्न त्यांच्या मनामध्ये असतील तर त्याची उत्तरं त्यांच्यापर्यंत निश्चितपणे पोहोचतील. धन्यवाद.